हिंदी द चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी 350वा शहीदी समागम पाहू शकता मित्रांनो। नवी मुंबई येथे पनवेल महानगरपालिका खारघर येथे सजावट करण्यात आलेली आहे। पंजाबी लोकांचा मोठा उत्सव हा मोठ्या आनंदामध्ये साजरा करण्यात येत आहे। 28 आणि 1 मार्च रोजी हा कार्यक्रम होणार आहे। इथे या अशा प्रकारे खूप छान सजावट केलेली आहे। हा गेट बघा मित्रांनो किती सुंदर बनवलेला आहे, तुम्हाला दाखवतोय। असं वाटतं खरोखरच आपण पंजाबला आलेलो आहेत का काय, एवढं भारी हा गेट इथं उभारण्यात आलेला आहे। पाहू शकता खूप सुंदर एक महल सारखंच इथं तयार करण्यात आलेलं आहे। सकाळी आपण आता राजांना भेटण्यासाठी जाणार आहोत। असं हे मोठा ताज, मोठं महल असं उभारण्यात आलेलं आहे नवी मुंबई येथे खारघर या ठिकाणी। पाहू शकता खूप सुंदर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी दरबार खूप सुंदर बनवण्यात आलेला आहे मित्रांनो। पाहू शकता आम्ही सगळे आलेलो आहोत। हे बघा खूप असे सुंदर पद्धतीने इथं सजावट केलेली आहे। उद्या आणि परवा म्हणजे आज 27 तारीख आहे, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी खूप लाखोंनी संख्या येणार आहे इथे। वायुगुरू आणि सगळे पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे येणार आहेत इथे, गृहमंत्री सगळे येणार आहेत। पाहू शकता किती छान पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे। या दरबारच्या आतमध्ये आपण जात आहोत। पाहू शकता हे बघा मित्रांनो, दरबाराच्या आत आलेलो आहोत। किती स्वर्ग टाईप सजावट केलेली आहे। पाहू शकता खूप लाखोच्या संख्येने जनता येणार आहे। खूप सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे। आता मध्येच नांदेड येथे साजरा करण्यात आला आहे, कारण तिकडे सगळे पंजाबी आणि शीख लोक राहतात। तर आता हे मुंबई महानगरपालिका म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यक्रम करण्याचा यांनी ठराव केलेला आहे। पाहू शकता खूप सुंदर अशी पद्धतीने सजावट केलेली आहे। तुम्ही नक्की या 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी खूप मोठा जल्लोष कार्यक्रम होणार आहे। हे बघा अशा प्रकारे या ग्राउंडमध्ये पूर्णपणे सजावट आहे चालू। खूप सुंदर सजावट सगळी झालेली आहे। साफसफाई खूप छान पद्धतीने केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे। त्यांचेही इथे सफाई कर्मचारी आलेले आहेत आणि बाकी मुंबई महानगरपालिकेचे देखील कर्मचारी इथं आलेले आहेत। पाहू शकता इथे बसलेले आहेत सगळे। अशा प्रकारे इथं सजावट करण्यात आलेली आहे। खूप सुंदर हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी 350वा शहीदी समागम खूप सुंदर। चला याच्यामध्ये पण जाऊन बघूया काय आहे। तर हे बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे। खूप सुंदर। उद्या आणि परवा खूप मोठा कार्यक्रम होणार आहे यांचा। खूप छान सजावट करण्यात आली आहे। पाहू शकता भारत देशाचे पंतप्रधान, भारत देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे येणार आहेत इथे। चला आता आपण दुसरीकडे पाहूयात। खूप मोठा जल्लोषात कार्यक्रम आहे आणि इथं जे लंगर म्हणतात ना, लंगरही घातलेलं आहे ते दाखवतो मी तुम्हाला। चला हे बघा इथं स्वच्छताचे डबे, कचऱ्याचे डबे वगैरे सगळे आणून ठेवलेत। इथं लायटिंगचे ते गाडी म्हणतात ती जनरेटरची गाडी पण आहे आणि इथं बघा समोरच डोंगर आहे। बघा इथं सगळी सुविधा करण्यात आलेली आहे, पाणी वगैरे सगळी व्यवस्था।
पंजाबी लोक म्हणले हो त्यांचं लंगर वगैरे जेवण वगैरे सगळी सुविधा असते. पाहू शकता अशा प्रकारे पाणी वगैरेची सुविधा, जेवणाची सुविधा. त्या साईडला जेवण बनत आहे तेही मी तुम्हाला दाखवतो. इथं लंगरचा कार्यक्रम चालू आहे, पाहू शकता. बघा अशा प्रकारे इथं जेवण करतात. एक लंगरचा कार्यक्रम पाहू शकता. हे बघा मित्रांनो, इथं अशा प्रकारे जेवण बनवतात ते लंगर. आता 20 लाखाच्या पुढेच जनता येणार आहे यांची. पंजाबी, शीख आणि बरेच महाराष्ट्रातील जनता येईल हे बघण्यासाठी कसं असतं पंजाबी लोकांचं जेवण वगैरे आणि लंगर कार्यक्रम. पाहू शकता या अशा प्रकारे एवढे मोठमोठे टोप आणले पाहू शकता बनवण्यासाठी. खूप छान सुविधा इथं. बघा मित्रांनो, इथं मशनी आहेत जेवणं वगैरे, शिरा वगैरे बनवायच्या, चपात्या बनवायच्या. सगळी मजबूत सुविधा केलेल्या आहे महाराष्ट्र सरकारने, पाहू शकता. त्या अशा प्रकारे इथे सुविधा आहे, पाहू शकता. किती मोठमोठे टोप आहेत, किती मोठमोठे चपात्या बनवणारे माणसं, भाकरी बनवणारे. भाकरी तर नाही म्हणत, चपात्या बनतात. भात, राईस, भाज्या वगैरे सगळं बनवतं इथं. त्या अशा प्रकारे इथं लंगर चालू आहे, पाहू शकता. हे इथं भाजी तयार झालेली आहे. हे पंजाबी लोक म्हणजे लय दिलदार लोक असतात. खूप पुण्याचं काम करतात. पंजाबी लोक, शीख लोक हे दोघं एकच आहेत. पंजाबी आणि शीख एकच आहे, पाहू शकता. ते बघा तिकडे बघा कशा शिरा हलवणं चालू आहे. हे बघा लाईट लागली आता. खूप सुंदर. इथं बघा, इथं जे काम करायला येणार आहे त्यांच्यासाठी आयडिया बनवण्यात येत आहे. आणि इथं बघा चपात्या बनवण्याची मशीन. हे अशा प्रकारे इथं चपात्या बनवणं चालू आहे. चपात्या म्हणजे पुऱ्या. हे बघा या मशिनी आहेत चपाती बनवण्याच्या. अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने मदत केली आहे, भारत सरकारने मदत केली आहे. आणि परत यांचाही देखील खर्च असणार आहे. कारण 350 वर्ष झाली शहीद होऊन गुरु तेग बहादूर साहेब जिना यांना. अशा प्रकारे पाहू शकता. आणि इथं फक्त मदत करण्यासाठी फक्त पंजाबीच लोक नाही, तर प्रत्येक जाती धर्मातले लोक आलेले आहेत. मराठी म्हणा, गुजराती म्हणा, पंजाबी म्हणा, सगळे आलेले आहेत इथं मदत करण्यासाठी. इकडे बघा राशन भाग किती आणून ठेवलेला आहे, तेही तुम्हाला दाखवतो मी. राशन कशा प्रकारे इथं आणून ठेवलेलं आहे हे बघा. हे सगळं लंगरचं राशन आहे. हे पहा अशा प्रकारे इथं आहे सगळं. अशा प्रकारे चुला पेटवला. चुला म्हणजे यांच्या खाली गॅस आहे आणि यात तेल आहे. या तेलमध्ये पुऱ्या भाजल्या जाणार. इथे येणाऱ्या जनतेसाठी, भाविकांसाठी आणि पंजाबी लोकांसाठी पाहू शकता. या अशा प्रकारे खूप सुंदर सुविधा करण्यात आलेली आहे. आता आम्ही थोडा वेळ थांबलो तर तुम्हाला सगळं दाखवतो रात्रीच्या टायमाला. आता संध्याकाळचे 6 वाजलेत, 6:30. आता अजून तुम्हाला दाखवतो मी. संध्याकाळी अजून गर्दी जनता येणार आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. बघा अशा प्रकारे मसाले तयार केले जातात. मसाले तयार केल्यानंतर त्यांच्या भाजीचे वगैरे सगळं तयार करणं याचं हे पहा. डायरेक्ट नळाने पाणी भरलं जातं, पाहू शकतो.
खूप म्हणजे खूप छान सुविधा केलेली आहे महाराष्ट्र भारत सरकारने, पाहू शकता. चला आपणही नाश्ता करून घेऊयात. चलो. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे प्रसाद दिला जातो वायुगुरू यांचा प्रसाद. इथं सगळे बसलेले आहेत जेव्हा प्रसाद खाण्यासाठी. इथं मी बसलेलो आहे, पाहू शकतो. त्याला भेटू नंतर. बघा मित्रांनो, पाण्याची सुविधा अशा प्रकारे आहे. याच्यामध्ये अजून पाणी सुरू नाही झालं, होईल उद्या होईल, काय माहीत आहे की नाही. नाही अजून सुरू नाही झालं, होईल. कारण उद्या सगळे जनता येणार. त्या साईडला सुरू, या साईडला नाही. आणि या टाक्यात इथं पाहू शकता या. आणि इथं BMCच्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या या अशा प्रकारे इथं सगळी सुविधा आहे, पाहू शकता. हे बघा अशा प्रकारे स्वच्छता केली आहे. इथं पोलीस बंदोबस्त देखील आहे, पाहू शकता. इथं पार्किंगची व्यवस्था आहे सगळ्यांची, पाहू शकता. बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा यांचा कार्यक्रम आहे. यांचे गुरु आहे, संत आहेत. हे बघा, हे त्यांचे गुरु आहेत पंजाबी लोकांचे. पहिल्यापासून तर आत्तापर्यंत झालेले सगळे गुरु आहेत त्यांचे, संत गुरु, पाहू शकता. आणि हे खालचे त्यांचे गुरु देखील असतील किंवा कार्यकर्ते वगैरे असतील, पाहू शकता. चला मित्रांनो, आता आपण जात आहोत घराच्या दिशेने. व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये कळवा. आवड असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला, जय वायुगुरू, जय हिंद, जय भारत. चला बाय.